एक छोटंसं बाळ आहे ना, ते बाळ त्याच्या मम्मीजवळ आहे, एका केसमध्ये ते बाळ त्याच्या पप्पाजवळ आहे, आणि एका केसमध्ये ते बाळ एखाद्या पाहुण्याजवळ आहे, है ना. पाहुणे आले घेतात की नाही बाळ, पाहुण्याला जरी ते बाळ म्हणजे हरिकनाथला तरी दाखवतात की नाही की बा आम्हाला हरिका पाळायला आहे की नाही? घेतात ती बात तो सही है. तर जेव्हा ते बाळ त्याच्या आईजवळ असते आणि समजा ते बाळ तुम्हाला तुमच्या हाती घ्यायचं आहे, एका केसमध्ये ते बाळ त्याच्या पप्पाजवळ आहे, ते तुम्हाला हाती घ्यायचं आहे, आणि एका केसमध्ये ते बाळ पाहुण्याजवळ आहे आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या हाती घ्यायचं आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. त्या केसमध्ये बाळ लवकर तुमच्याजवळ येईल, ते पाहुण्याजवळ असेल, कारण त्या पाहुण्यामध्ये आणि त्या बाळामध्ये अट्रॅक्शन काय असेल, कमी. त्यामुळे कमी एनर्जीत असते बाळ तुमच्याजवळ येईल, तुम्हाला कमी एनर्जी द्यायला लागेल ते बाळ घ्यायसाठी. पण पार्टी बदल लिया साला. तेच जर त्या पप्पाजवळ असलं तर जरा प्रयत्न शिल्लक करायला लागतील, आणि प्रयत्न शिल्लक करायला लागतील ना ते बाळ घ्यायसाठी, ठीक आहे. आणि तिसरी केस, ते बाळ जर त्या मम्मीजवळ असलं तर मग तर लयच कठीण काम आहे ते बाळाला घेणं, आहे की नाही. कारण मम्मीमध्ये बाळामध्ये अट्रॅक्शन कसं असेल जास्त, त्याच्यामुळे ते बाळ मम्मीजवळून घ्यायसाठी लय लालच दाखवा लागेल, आहे की नाही. साध्या सोप्या भाषेत लालच दाखवा लागेल ना, तेव्हा ते बाळ तुम्ही घेऊ शकता की नाही. म्हणजे मम्मीमध्ये बाळामध्ये अट्रॅक्शन जास्त असते. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ.